नमस्कार मंडळी. डेंजर असं का तर आमची पेंटिंग स्किल्स गो टू माहिती ते डोंगर आणि त्याचा अरे. एक प्राणी आहे. एक प्राणी आहे. हा हा. त्याला शेपटी आहे. हा उन्हाळ्यातला डोंगर आहे त्याच्यामुळे ब्राऊन आहे. ए काय बघितलंय हा ठीक आहे. गावात. हे भाई मलाच भीती काहीतरी वाटते. वेगळंच येते. कुछ भी माहितीये का उगाच आपला डसला. हा आहे माझा माकड. तिला तू नाद मला करते थोडी काय? मदत करू शकतोस. ब्रश जरा चुकीचा आहे रे, नाही तर माझी ड्रॉइंग नमस्कार मंडळी. तुमचं स्वागत आहे आमच्या नवीन व्हिडिओ मध्ये. आज आम्ही एक नवीन असं मजेशीर आणि थोडंसं डेंजरस असं चॅलेंज करणार आहे. डेंजर असं का तर आमची पेंटिंग स्किल्स तुम्हाला आज दिसणार आहेत. जे मलाच माहिती नाही की माझी पेंटिंग स्किल कशी, मी शेवटचा पेंट कधी केलेलं आहे किंवा चित्र कधी काढलेलं आहे. मी पण पण नाही. आता आज मॅडमने आम्ही सांगितलंय चॅलेंज करणार आहे. तर आम्ही करतोय आज पेंट डेट चॅलेंज, ज्यात आहे ना आम्ही एकमेकांना एक असं रॅन्डम गोष्टी सांगणार, त्या हा. इनॅक्ट करणार, मग ओळखायच्या कोणती गोष्ट येते किंवा कोणती थिंग येते आणि मग ती ड्रॉ करायची. आणि असे मध्ये मध्ये क्वेश्चन्स पण विचारणार की हा, नाही का हा, असं काय मध्ये क्वेश्चन, मध्ये क्वेश्चन्स कसले पण क्वेश्चन्स विचारणार, Random रॅन्डम questions एकदम असे. क्वेश्चन, त्याचं काढता काढता त्याचं उत्तर पण द्यायचं वगैरे हा, असं ठीक आहे. असं एकदम कुछ भी टाईप. आता शेवटी जे आम्ही एकमेकांना सांगितलंय ते ह्या पेपरवर निघतंय की दुसरंच काय निघतंय ते आणि पण बघा. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा, हा. हे उचलणं गरजेचं आहे. हो. आपल्या दोघांचे हा. स्किल्स बघून हे जास्त खराब होऊ हा. शकतात, म्हणून पहिले हे आपण काढू आपण. आपण हे ह्याला उचलूयात. हम्म. म्हणजे आमचं हे सगळं सामान मटेरियल आता रेडी आहे. रेडी आहे. मॅडमने हे एवढ्या पहिले- छोट्या छोट्या वाट्या पण घेतल्या पाणीसाठी ते एक ठेवते, ब्रश धुवायला. ठीक आहे, चल हा. पहिले तू मला दे, तू ऍक्ट हा. कर ना. हा. आता मी ऍक्ट म्हणजे मी तुला ऍक्ट करून दाखवणार. ऍक्ट नको करू, असं हिंट हिंट. हिंट. आता तर हिंट अशी आहे की ते चित्र आपण लहानपणी खूप वेळा काढलेलं आहे. लहानपणापासून असं गो टू म्हणजे म्हणतो ना गो टू. हा माहिती ते डोंगर आणि ते अरे यार, एवढं सोपं. तू सोपंच दिलं, तू मला गोटू चित्र. ते तुला ठीक आहे, काढायचं, हा. ते तुला काढायचं. तुला हा का? हा हा. आता मी तुला देते. हा. एक प्राणी आहे. एक प्राणी आहे. हा. हा. त्याला शेपटी आहे. शेपटी आहे. ते झाडावर पण राहतं, खाली पण राहतं. शेपटी आहे, झाडावर पण राहतं, खाली पण राहतं. झाडावर पण नाही, खाली पण. ओके. हा हा. त्याला शेंगदाणे खारुताई. नाही, बनाना आवडतं. माकड. ब्रश तुटला. ब्रश तोडलेला आहे मी. प्रयत्न. मला सोपं दिलंयस तू, पण चांगली गोष्ट आहे. काय काय काढायचंय मी त्यात? तुझ्या हिशोबाने लहानपणी आपण जे असं ठीक काढलंय आहे. ते. हे घे तुला वाटलंस तर. नको नाही, घे घे, काय नको, होत नको, नाही, ठीक ते आहे. मी काढतो त्यावरती. चला नको नको. ओके. चला आता आपण आता माझं चित्र आहे निसर्ग चित्र. निसर्ग चित्र. हा राईट, आणि एक्झॅक्ट. माझा आहे. येईल का तुला दुसरं देऊ? नाही, मी प्रयत्न तर करेन, मला माहिती दुसरं नाही देऊ आता का? ते. मी कधी मग बघितलं इझी देते, चल इझी देते. एक फ्रूट आहे. हा हा, ते समर मध्येच मिळतं. हा. त्याचा कलर कधी ग्रीन असतो, आंबा. कधी चला 3 चला 2 2 1. 1. असं काय लवकर लवकर असं झालं पाहिजे असं काय असं नाहीये. काय नाही. फक्त आपण हे करूया. आता माझं सगळं. तर मी आता रिस्क घेऊन डायरेक्ट ब्रशनीच काढतीये, कारण माझ्याकडे एकच पेन्सिल आहे. मला आयुष्यापासून सांगते, माकड बी डोक्यात आहे मला. माकड असतो तरी कसा. फोन मध्ये बघू शकतो तू, थोडं रेफरन्स घेऊ शकतो. असं पण आहे का? हा. मोबाईल तिथे घे माझा. एवढं सोपं होतं का? मला वाटलं अवघड असतील काय, अवघड सांगशील तर. चला आता मी काढते डोंगर. मध्ये मध्ये मी तुला प्रश्न पण विचारणार आहे, तुझं बघून थांब ना झालं. 2 मिनिटं, मला होते ना. हे पहिले मिळायचे माहितीये, हे वाले दिसत आहेत ना, हे 2च मिळायचे क्यूब्स असे. हे आता 3 मिळत आहेत. मला तर लाईन पण स्ट्रेट मारता येणार. चाललंय मस्त ब्रशनी काढायला डायरेक्ट. बघताय कॉन्फिडन्स, बघताय कॉन्फिडन्स. आईला मला तर ते पण आहे ना. थांब जरा. मग तुला दिलंय ना दुसरा ऑप्शन मँगोचा. हे डोंगर ब्राऊन नसतं ना, पण का असतं ब्राऊन असतंच की आपलं डोंगर. हा उन्हाळ्यातला डोंगर आहे त्याच्यामुळे ब्राऊन आहे. प्लीज समजून घ्या. बघून काढायचं का मी असं? एकदाच बघ, सारखं एकदाच नको काढू. हा माझा डोंगर काढून झालेला आहे. उन्हाळ्यातला डोंगर आहे त्याच्यामुळे त्याचा ब्राऊन कलर आहे. मला
आता मी काय काढायचं मला, सूर्याचा कलर असतो आपल्याकडे, पॅलेट पण आहे, मिक्स करू शकतोस तू कलर, हम्म? मिक्स करू शकतोस कलर. अरे कर. पेन्सिल दिली, पेन्सिल नाही ना, मला डायरेक्ट करायचंय, दे मला पेन्सिल. एक मिनिट थांब ना, मला बघायचं थोडं. तू एवढं बघून बघून करतोय. नाही कुठे हे काय बघितलंय, हा ठीक आहे, स्क्रीन सेव्हर आहे ठीक फक्त, आहे. चिडके. आता खाली काय काढतं, मला येत का नाहीये, काहीच नाही आठवते. मी लय भारी काढलं असतं, काय निसर्ग चित्र? कारण मी तेवढंच केलंय. माझं सगळं माहितीये का, लहानपणी माझं लहानपणी सगळं जेव्हा आहे पण ना, विचारायचे ना, माझं काय बी असायचं ना, असं कार्यानुभव वगैरे असायचं, मराठी शाळेत शिकलो आम्ही, तर कार्यानुभव वगैरे काय असायचं ना, माझी दिदीच माझे सगळे प्रोजेक्ट्स वगैरे कम्प्लीट करून द्यायचे, हा. म्हणून मला कधी गरजच नाही पडली. मला तर पहिले जेव्हा पण बोलायचे चित्र काढा, तेव्हा हे निसर्ग चित्रच काढायचं, पण आता येत नाही. कसं थोडं बघू का, हा? थोडं बघू का? नाही नाही, असं नाही बिलकुल नाही. तुम्हाला आता थोडस बघून दिलं ना. हे भाई मलाच भीती काहीतरी वाटते. वेगळंच येते. चांगलं झालंय मलाच तुझं, तोंड भीती आलंय वाटते. चांगलं, चांगलं आलंय, दाखव त्यांना. एक मिनिट थांबा, सगळं काढू द्या मग सांगतो. विचारू तुला क्वेश्चन. विचार ना. हा तर पहिला पण रॅपिड फायर घेऊ काय? हा, ज्याचा लवकर होईल तो जिंकला. ए भाई तसंच आहे, तुला फक्त एक माकड काढायचंय, मग माकडासोबत जंगल पण काढ. माकडासोबत जंगल नाही, मी हा. 2 काढले तरी सुद्धा बघ तू हारणार. नाही, माकडासोबत जंगल पण काढायचं, मग मला काय काय काढायचं? माकडासोबत जंगल काय काढू? खराब काढतीये. माझा माकड झालेला आहे. चांगलं तर काढलंय रे. आता मी तुम्हाला जंगल पण काढायचे नाही जंगल बाबा. नाही, मी जंगल नाही काढणार. मी माझ्या हिने मला 2 सांगितलेत ना, ठीक आहे, मला म्हटली माकड काढ आणि आंबा काढ. मी माकड आणि आंबा दोन्ही काढतो. मग मी आंब्याचा कलर कुठला असतो रे? बघा आंब्याचा कलर इथं ह्या वर्षी पर खाऊन खाऊन दमलाय आणि आंब्याचा कलर विचारतोय. सॉरी. हा बोल, काय बोलतोय? काय विचारत होते मी? रॅपिड प्रश्न ना? प्रश्न काय, रॅपिड फायर किंवा प्रश्न? रॅपिड फायर विचारते, ठीक आहे. थांब, मी एक क्वेश्चन, तू एक क्वेश्चन. हा, चहा कॉफी? दोन्ही पण नाही. अरे एक सांगायचं, असं नाही. चहा. ओके, तू आता घराला मी काळा कलर देऊ शकते का? आता प्रश्न विचारला तर मी बघा असं करते, मला स्वतः विचारते मला. हा बरं ठीक आहे, नाही तू विचार. इंस्टाग्राम का यूट्यूब? इंस्टाग्राम. बढिया. आता मला सांग, बोल. डॉमिनोज की मॅकडी? मॅगडी. ठीक आहे. चांगलं वाटेल. कौलं कसं, मला जरा चुकतंय, येत नाही काय. बरं झालं बोललीस ते स्वतःच. कौलही वाटतच नाहीये. मी एवढं भारी काढला असता ना, तो मी मस्कर नाही करत, एवढं टावका काढला असता ना, एवढं टावका काही कुछ भी. आता मी मोठे क्वेश्चन्स विचारते तुला, ठीक आहे? मोठे नको, छोटे विचार. मोठे विचारते. बोल. थोडं डीप मध्ये विचारते काय? डीप? ओ माय गॉड, थांब एक मिनिट असे थांब. मला जरा थोडासा वेळ जाईल, जरा थोडासा. मी शेड देतोय, मी आंब्याला शेड. 1 मिनिट. अरे तो कुठला ऑरेंज कलर आहे का? मिक्स करून कर ना, येलो आणि रेड. तो कसला निऑन कलर आहे? आपल्याकडे पॅलेट आहे. माझ्याकडे निऑन कलरचा आहे ना, पण मला काय प्रॉब्लेम? अरे येलो आणि रेड मिक्स कर ना. तो आंबा तरी वाटतोय का? अरे ठीक आहे ना, पण काय प्रॉब्लेम आहे तुला? ठीक आहे ना, चांगलं काढ ना. ठीक आहे. अरे निकिता, आता जरा थोडस हे व्हायला लागलं माझं, तिला चांगलं दिसायला लागलंय, तर जरा थोडस असं मला वाटतंय. माझा आंबा केसर, हापूस वगैरे सगळा आहे, त्याच्यामुळे केसर, हापूस, देवगिरी, काय ते देवगड. मी मला दाखवतो. माझी मला हसायला येते बघून. मी तुम्हाला माझं चित्र दाखवतो आता. हा आंबा जो आहे ना, हा आंबा इथं नाहीये. आपल्याला तुम्हाला काय कळणार नाही, मागचं कारण सांगतो. हा आंबा जपानला बनतो, त्याच्यामुळे कळणार नाही. ज्याला थोडस मी आता रिसेंटलीच मियाजाकी काहीतरी ना, हा आंबा माहितीये का? उगाच आपला डसला. लाल आंबा असतो तुम्हाला. हळू उघडते, नाहीतर कुछ अच्छा करने जाती हूँ, कांड कांड हो हो जाता जाता है. है. अशा टाइपची सिच्युएशन आहे माझी. काही पण करायला गेलं की काय बिघडतच.
एकदा मी ना हेअर कट करायला गेले आणि त्यांना सांगितलं मला पुढे बँग्स पाहिजे, तर छोटे छोटे बँग्स करा जेणेकरून ते पुढे इथपर्यंत येतील असे. तर त्यांनी कट बीट केले आणि ते इथपर्यंतच आले. तर हेअर कट केल्यानंतर मग त्यांनी असं कापता कापता त्यांना हेअर ड्रेसरला कळालं असेल की ते थोडं चुकतंय किंवा वरती येते. तो नंतर कापून बिपून झाल्यानंतर म्हणतो मॅडम सॉरी. आता काय ऑप्शनच नाही, ते किती दिवस असेच होते. मी इथं 2 क्लिप्स Yes. लावून फिरत होते, इतकं घाण झालं. माझं झालेलं आहे. माझा माकड शी, कसं काढलंय माझा ते? माकड आणि आंबा झालेला आहे. टाइमपास तर नाही केला. माकड आणि हे माझं झालेलं आहे, तर मी तुम्हाला दाखवू इच्छितो. हा आहे माझा माकड. हा आहे माझा माकड. हा आहे माझा माकड. तो सांगतोय हा आहे माझा माकड. हे आहे माझं माकड. चांगलं काढलं. हे आहे माझं जरा उदास माकड. वाटतंय का ते माकड? हा हे आहे माझं माकड मी बघितलं. आणि हा माझा आंबा. कसं वाटतंय मला कमेंट मध्ये सांगा बरं. कसं वाटतंय? मस्त वाटतंय ना. बघा मला जे जे 2 सांगितले ते मी काढलेत ना. आता माकड एवढा चांगला नाही काढता आला. माकड एवढं चांगलं नाही, पण आंबा बघा वाटतोय ना एकदम असा हे, पिकल्यासारखा. बघू दे. असा रत्नागिरी कसं? हा, रत्नागिरी वाया जपान. कसं आहे? जरा बरा काढलायस मस्त आहे ना. आईला तू. माफ मला करते थोडी काय? मदत करू शकतोस का? मी नाही मदत करणार तुला. मी नाही करणार. तू मला मदत केली नाही केली. मी नाही करणार तू तुला. मला बोललाच नाही पाहिजे मदत. मला 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 नको मदत. माझा रत्नागिरी वाया जपान आंबा झालेला आहे. थांब, माझी माझं- सही देऊ का हे आता परत हे करण्यासाठी? हा. निकिताने हे केलं बघ. माझं खराब केलं मुद्दामून. मी आत्ताच माझं बोलले खराब होते केलं ना, मुद्दामून. कुछ अच्छा. माझं खराब केलं मुद्दामून. बघा हे बघा हे बघा. मी आत्ताच बोलले होते ना, कुछ अच्छा करणे जाते कांड होते. आता बघा मी नुसतं असं केलं, या पाण्यात टाकलं तर त्याच्या ह्याच्यावर उडाल. आता मी काय करू? होतं माझं तसंच. आता अजून सांग काय हे करायचं. सूरजला कोणता कलर आहे? सूरज कसा असतो मला काय माहिती आता. अरे दोन मी होते. माझं दाखवते. रेडी झाले. आता ह्याच्यामध्ये मिसिंग काय तू मी तुझं तुम्हाला हे पण दाखव. सांगणार. मी तुम्हाला ह्याच्यामध्ये मिसिंग काय हे पण सांगणार. काय? चल दाखव 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 दाखव. पक्षी 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 राहिले. पक्षी अजून एक मिसिंग आहे मी तुम्हाला नंतर सांगणार. नाही, थांब पक्षी काढू दे मला. हे बघा, हे आमचं ड्रॉइंग. हे बघा दाखव. पुढे दाखव पुढे दाखव. निसर्ग चित्र. निसर्ग बालवाडीतली आणि पोरं आपल्याला पण- कसं होतं हा. हिथनं आपण हे काढायचो नदी. मी काढलेली. मी मराठी शाळेत मी हा. प्युअर मराठी शाळेत मी पण शिकलेलो आहे. काढलीये. त्याच्यामुळं आम्हाला असं होतं घर हा. झाड झाडावरती फळं आणि अशी पक्षी अशी इथं हे इथं आणि अशी एक नदी असायची. हा, हा, हा. ठीक आहे, नदी राहिली आहे पण ओव्हर. तुझं दाखव. माझं रत्नागिरी वाया जपान आंबा. तर आता आहे आमचा हा दुसरा राऊंड. तर दुसऱ्या राऊंड मध्ये हम्म. आपल्या मनाला येईल ते काढू शकतो का आपण? का तू जे म्हणशील ते. तू जे म्हणशील ते. एक काम कर. तू जे म्हणशील ते. मी तुला सांगणारच नाही का. तू जे बोलशील ते. ठीक आहे, तू तुझ्या मनाने घे, मी माझ्या मनाने घेते. मनाने चित्रकला कशी येणार यार कोणाला? मी ते बघून काढू का? ते आऊल बाळा ते तुझं ते निसर्ग चित्र पाहून तुला वाटतं तू हे काढशील. पेन्सिलनी काढते मी. ह्यावेळी पेन्सिलनी काढते. ठीक आणि आहे. कलर वगैरे देणार हा का? ठीक आहे. हा हा. आणि काय ते क्वेश्चन्स वगैरे तसं हा, काय? ते मध्ये मध्ये क्वेश्चन्स विचारू शकतो. तू ते बोट काढतोस का? हा मी बोट काढतो. हा ठीक आहे, डन. तुला मी ते बोट आणू का काढतो. रेफरन्ससाठी? असं 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 असं. नाही नको आणू नको काय मला. मी मग मला काढतो. दे, मला देते. नाही नाही लांबून बघायचो असं नाही कसं. नाही, लांबून नाही, इथं इथं मला समोर लागतं. मी मोठी आर्टिस्ट आहे ना. मी हे काढते. हे निकिता काढणार आहे आणि मी एक बोट काढणार आहे. ठीक आहे, चला. बोट कुठं काढू? हेच काढ. जागा कमी. दुसरं घे ना, पेज आहे ना आपल्याकडे. ओके भाऊ. ठीक आहे, तर मी हे काढतेय. जरा मी अवघड घेतलं असं मला वाटतंय, पण ठीक आहे, आय ट्राय. तुला कशाला आता पेन्सिल? मला नाही काढायचं. बोट काढायचं ते डायरेक्ट काढ ना. मग माझं चेंज. मग माझं चेंज. मी हा फ्लॉवर पॉट काढते ब्लॅक कलरचा थांब. आणि त्याला सनफ्लॉवर येते. ठीक आहे, चला स्टार्ट. माझा आहे हा ब्लॅक कलरचा वास आणि त्याचे सनफ्लॉवर. ठीक आहे. आता मी एक नंबर काढणार आहे, बघ तू. काहीतरी वेगळं झालंय. नाही तर ठीक आहे, मला दे बरं. काय पाहिजे तुला? ब्लॅक कलर. ओके ठीक आहे. मला असं बघावं लागतं. बबडीच आवडते. हा तर मी असं बघून बघून काढतेय. आय होप ते चांगलं येईल. हा ब्रश जरा चुकीचा आहे रे, नाही तर माझी ड्रॉइंग चांगली.
बाय द टाइम आम्ही हे ड्रॉ करतोय हा, मी ह्याला क्वेश्चन्स पण विचारते, ठीक आहे? हा. जरा डीप वाले असे थॉटफुल असे तुला विचार करायला लावणार आहे, जेणेकरून तुला ड्रॉ करताना डिस्टर्ब होईल असे मी प्रश्न विचारते. काय हा. Yes. तुला फास्ट फास्ट काढतोय, तुझी ड्रॉइंग मला जरा चांगली वाटते. आता चालू आहे आमचं तसं बऱ्यापैकी होत प्रयत्न तर आलंय. करतोय. येस, पहिल्यापेक्षा जरा चांगला अटेम्प्ट वाटतोय मला. माझा जरा अटेम्प्ट थोडा फसल्यासारखा वाटतोय मला. नाही, माझं जरा बरं आलाय. हे माझं ओरिजिनल इमेज होतं, रेफरन्स इमेज, रेफरन्स थिंग. आणि हे माझं आणि हे माझं आत्ताचं ड्रॉइंग आहे. आणि हे माझं पहिलं ड्रॉइंग आहे. हे बघा, ह्याच्यापेक्षा हे जरा बेटर वाटतंय मला. आणि ह्याचे डोंगर काढायचे चाललेत बहुतेक. आणि बोट पण झालीये. तू नाही क्वेश्चन विचारणार आता? अरे हा, क्वेश्चन विचारायचे होते. ओके, ठीक आहे. तर माझा बिचारा. हा, तर मी आता थोडे थॉटफुल असे डीप वाले मोठे क्वेश्चन विचारणार आहे. ओके ओके ओके, विचार. तर पहिला आहे, हा, तुला आपल्या रिलेशन मधली कुठली गोष्ट अशी अप्रिशिएबल आहे, अप्रिशिएट करशील तू, अशी चांगली आहे? तू. हा, तसं नाही, मला आपल्या तूच वाटतं. दोघांच्या रिलेशनशिप मधली. हा बाबा, आपण हे दोघं चांगलं करतो, जसं की समजा आपण दोघं चांगलं काय करतो? पेज, आमचं जे पेज आहे युट्यूबचं, हे हा, तेच ते मला ठीक चांगलं आहे. वाटतं. हा. असं आता त्याला रेफरन्स करून मग मी म्हणेल, तर मग नाही का, आता सपोज मी बोलले तुला व्हिडिओ काढायचा आहे किंवा काहीतरी एक नवीन गोष्ट करायची आहे, शिकायची आहे, तर तू असं हे नाही करत, हे चल नको कशाला काय, तो मला प्रोत्साहन देतो. हा ठीक आहे, करूयात म्हणून. हा, ते व्हिडिओ तर- करायचे तर करूयात, युट्यूब तर मला पण आवड आहे ना, हम्म. तुला पण आवड आहे, मला पण आवड आहे, दोघं आवडीने करतो त्या गोष्टी. हा, असं. आणि खरं सांगतो, जेव्हापासून आम्ही पेज ओपन केलेलं आहे तेव्हापासून आहे ना, आमचं असं म्हणजे असं आम्हाला असं बरं वाटतं, बरं वाटतं. हा, छान वाटतं, म्हणजे एन्जॉय करतो आम्ही ती एन्जॉय गोष्ट. करतो आम्ही ते. अशी आवडीने करतो, उगाच असं प्रेशर घेऊन हा करायचं म्हणून असं नाही करत. असं नाही करत, आम्ही खूप हा. आवडीने करतो. आम्हाला आवडतं ते. हा, आणि छान वाटतं. खरं सांगायची गोष्ट म्हणजे, खरं तर निकिताला जास्त ऍप्रिशिएट केलं पाहिजे ह्या गोष्टीमध्ये, कारण तिचीच आयडिया होती. ती पेज तिनेच ओपन केलं, परत युट्यूब तिनेच केलं. माझ्या एकट्याकडनं मी तर हे केलंच नसतं, हा. कारण आपण विचार करतो जास्त लोकांना. तसं तिने एकदम असं छान डोकं, म्हणजे आपण हे करूया चांगलं वाटेल, किंवा असं करूया चांगलं वाटेल. मग आम्ही दोघांनी ते मिळून दोघांनी चालू केलं. Start पण केलं. अजून सुद्धा सांगतो, अजून सुद्धा पेजला 1 वर्ष झाली, युट्यूबला सुद्धा 1 वर्ष होत आली. अजून सुद्धा तुम्हाला सांगतो, एडिटिंग तीच करते. खरं सांगतो, कंटेंट माझा असतो, म्हणजे कंटेंट आम्ही दोघं मिळून, असं पण नाही एकट्याचा माझा, आम्ही दोघं मिळून कंटेंट डिस्कस करतो. बाबा हा कंटेंट करायचा का, तो कंटेंट करायचा का, असं करायचं का, तसं करायचं का. पण एडिटिंग म्हणा किंवा काही म्हणा, ते अजून सुद्धा ती एकटीच करते. म्हणजे मी इव्हन ट्राय सुद्धा करत नाही, मस्त करत हो, नाही. हो, म्हणजे आम्ही हो. बसतो फक्त, हा हे असं करायचं, तसं करायचं, हा हे असं, हे तसं, आम्ही तेवढंच फक्त आपलं करतो, बाकी काही नाही. पण खूप सुंदर असं, म्हणजे असं पेज तिनेच ओपन केलं. 1 वर्षामध्ये 10,000 फॉलोअर कम्प्लीट होणं काय म्हणजे आमच्यासाठी तरी साधी हा, गोष्ट नव्हती म्हणजे ती. खूप लोकांचे आम्ही विचार पण होतात. नव्हता हा. केला. होतात तसं नाही, असं नाही. आम्ही कधी विचार पण नव्हता केला की बाबा 1 महिन्यामध्ये, 1 वर्षामध्ये आमचे एवढे फॉलोअर कम्प्लीट होतील, आमचे युट्यूबवरती 3,000 सबस्क्रायबर असतील. हा. आम्ही कधी विचार पण नव्हता केला. हे सगळं जे झालेलं आहे ते फक्त आणि फक्त माझ्या बायकोमुळे, कारण ती हुशार आहे, ओ थँक्यू सो बाकी मच. काही नाही. ओ थँक्यू सो मच, खूप 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 थँक्यू. आता दुसरा प्रश्न, ठीक आहे. तुला तुझ्याबद्दल कुठली गोष्ट चेंज करायला आवडेल आणि माझ्याबद्दल एखादी गोष्ट तुझ्याकडे घ्यायला आवडेल, अशी माझी चांगली गोष्ट? तुझे सगळेच चांगले आहेत गोष्टी तसं बघायला पण गेलं. एक एक तू पेशंट आहे, म्हणजे तू पेशन्स हा. आहे तुझ्यामध्ये, तू पेशंट आहेस. हा. माझ्यामधली चेंज करायची म्हणजे तडकाफडकी निर्णय घ्यायची, ते जरा चुकतं थोडंसं, असं रागाच्या भरात म्हणतो आपण ते. बट इम्पल्सिव्ह. इम्पल्सिव्ह, यस, इंग्लिश Correct. मराठी, नाही तर नाही, ते सेम मग तसं- इंग्लिश. हा पण तेवढंच फक्त, पण बाकी असं काय नाही. मग आणि सगळे हिचे सगळे गुण घ्यायचे, सगळे सगळे ठीक आहे. हिचे जेवढे गुण जमतील तेवढे गुण फक्त घ्यायचे. क्लमझीनेस सोडून. हा, लय 1 नंबरची डेंजरस पोरगी आहे हा, ही त्या बघा. बाबतीत. आता एवढ्या वेळातच मी इतकं सांडवलंय ना. पण डेंजर आहे त्या बाबतीत, डेंजर आहे. म्हणजे एखादी गोष्ट चांगल्या करायला जाईल आणि हा. तिच्याकडनं चांगली होईल होय. याची खात्री मी तुम्हाला देऊ शकत नाही. ते काहीतरी करायला गेली, काहीतरी पाडून येणार, काहीतरी हा. घाण करून येणार.
जाता असं आहे जाता तिचं. पण एका दरवाजाला धक्का धक्का लागतो, लागणार, सोफ्याला धक्का लागतो, काही पण होतं. काही पण होत तिच्याकडून, बट परफेक्ट आहे. म्हणजे हो, थँक्यू सो मच. गेली. लाईट गेली त्याआधी यार. आम्ही तुम्हाला दाखवतो हे आमचं हे आता सेकंड ड्रॉइंग आहे. हे असं झालंय, पहिल्यापेक्षा खूप छान आहे. फ्रेम करणे योग्य तर बिलकुल नाहीये. बघू तुझं, हे खूप छान काढले तिने. पहिल्यापेक्षा हे खूप माझं मी चांगलं तुम्हाला सांगू का, हा झेंडा हा. हे ते थोडस काहीतरी ते असतं, ते कापड कापड लावलेलं असतं नाही का. ही बोट, इथं ते दोरी जरा बांधतात, जास्तच गोल आहे का? दोरी बांधतात ते. ही समुद्र, नदी, पाणी, नदी हे चांगली डोंगर, कापली आहे. हे सूर्य, सूर्याला काळी किरण, हा झेंडा, हा. अशा प्रकारे हे मी आमचं काढलेलं. दुसरं आहे. हे आमचं दुसरं असं आहे. तर आम्हाला हे चॅलेंज आता आम्ही संपवतो. येस, अर्थातच विनर झालेली आहे मी, येस. ऑलवेज. ठीक आहे, या गोष्टीमुळे तू आज देणार आहे पार्टी. नक्की. काय खाणार आहे? सुशी. हा. ओ यस, सुशी खाणार आहे निकिता. आज आम्ही जाणार संध्याकाळी सुशी खायला. Yes. बोललं. ठीक आहे, तर आता हे चॅलेंज आम्ही इथंच संपवतो. संपवतो. आणि हो, इंस्टाग्राम जर फॉलो करेल असेल हा. तर करा यार. सारखं सारखं सांगू लागतो तुम्हाला. प्लीज Please. प्लीज प्लीज आम्हाला तिथे पण भेटा. हा. आणि जर तुमच्याकडे पण असे डेंजरस मजेशीर असे चॅलेंजेस असेल तर कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. सांगा. आणि आम्हाला थोडं प्रोत्साहन करा आमच्या ड्रॉइंग बद्दल. माहितीये ती खूप घाण आहे, पण तरी पण थोडस प्रोत्साहन करा, प्रोत्साहित करा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात लवकर नवीन व्हिडिओ व्हिडिओ मध्ये. बाय. बाय.